मोदी सरकारच्या 3 कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती। किसान संयुक्त मोर्चासह विविध पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन या भारत बंदची माहिती दिली। 8 डिसेंबरला संपूर्ण भारत बंद असेल। दुपारी 3 वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन असेल। बंदमधून ॲम्ब्युलन्स आणि आपत्कालीन सेवा वगळण्यात आल्या आहेत। तसेच विवाह समारंभांनाही बंदमधून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती होती। तिन्ही कृषी कायदे पूर्णतः रद्द करण्यात यावे अशी बंद करणाऱ्यांची मागणी आहे। पहिल्या दिवसापासूनच हे कायदे मागे घेण्याचा आग्रह धरत आहे। ही मागणी सोडून कोणतीही वेगळी भूमिका घेतलेली नाही। हमीभावाची हमी देणारा कायदा बनवण्यात यावा अशी मागणी असल्याचे म्हटले आहे। भारत बंदला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांचे संयोजकाच्या आभार मानले आहेत। राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षांचे झेंडे जोडून शेतकऱ्यांचा झेंडा हाती घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे। विद्यार्थी, महिला संघटना, लेखक संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे। उत्तराखंड देव व्यापार मंडळ, देवभूमी व्यापार मंडळानेही या बंदला पाठिंबा जाहीर केल्याचे सांगण्यात आले होते। राष्ट्रीय उद्योग व्यापार मंडळानेही 8 डिसेंबरच्या बंदला पाठिंबा दर्शवला आहे। महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेही या बंदला पाठिंबा दिला आहे। पंजाब आणि हरियाणातील सर्व बाजार समिती बंदच्या समर्थनार्थ बंद राहतील। हे आंदोलन आता केवळ शेतकऱ्यांचे आंदोलन राहिलेले नसून ते देशाचे आंदोलन बनले आहे असे सांगण्यात आले। मात्र मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आघाडी शासनात सामील पक्षाने कडकडीत बंद पाळण्याचे कार्यकर्ते यांना निर्देश दिल्यावरही गावखेड्यात कुठेही बंद पाळण्यात आलेला नाही। यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती। गावखेड्यातील सर्व आस्थापनांसह व्यवसाय सुरू होते। शेतकऱ्यांनी एका प्रकारे मोदी सरकारला समर्थन केल्याचे बोलले जाते। हे या आंदोलनाच्या फज्ज्यातून दिसून आले। यावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त लावला होता। सरकारने आणलेल्या बिलाच्या विरोधात तिगाडी बिगाडी सरकारने जो बंद पाळलेला होता त्या बंदचा असर कुठेही पडलेला नाही। कुरू, माना, जामठी या एरियामध्ये पूर्ण वाहतूक सुरळीतपणे चालू आहे। याचा अर्थ शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या बिलाच्या समर्थनार्थ भूमिका मांडलेली आहे। कोणत्याही शेतकऱ्याला काही घेणे देणे नाही बंदच्या मध्ये। बंद पूर्णच पाडलेला नाही, पूर्ण सुरळीत चाललेले आहे। योग्य बंदोबस्त वगैरे सर्व होता, पण कोणताच शेतकरी हा आघाडी तिगाडी सरकारच्या बाजूने गेलेला नाही व बंदमध्ये सामील झाला सुद्धा नाही। मोदी सरकारच्या समर्थनार्थ शेतकरी उभा आहे। फक्त हे व्यापाऱ्यांनी केलेला बंद आहे। व्यापाऱ्यांना आणि मोदी विरोध करण्याकरता राजकारणी लोकांनी बंद पुकारलेला आहे। याच्याशी शेतकऱ्याला काही देणे घेणे नाही। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।